नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच संपवलेलो आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे सर्व पद्धती झालेल्या आहेत आणि त्यानंतर टेक्स्टबुक मधील 3 एक्झाम्पल्स दिले होतो. आता आणखी काही एक्झाम्पल्स आपण पाहूया टेक्स्टबुक मधील. त्यानंतर नवीन टॉपिक मी सुरू करणार आहे. काही एक्झाम्पल्स यातल्या देतोय. काही एक्झाम्पल्स घेतोय. काही धड्यामध्ये एक्झाम्पल्स दिले. इकडे बघा. पीपल सेड टू द मनी गिव अस आवर मनी. लोक मॅनेजरना पीपल सेड टू द मॅनेजर गिव अस आवर मनी. लोक मॅनेजरना म्हणाले आम्हाला आमचा पैसा द्या. यामध्ये बघा की आद्यार्थी वाक्य आहे. विचारले असं म्हणतात तरी चालेल किंवा पीपल डिमांडेड आस्क्ड असं म्हणा. People said to ask the manager. People asked the manager. दोन्ही भाग टू ने जोडायचा. दोन्ही भाग टू ने. गिव्ह आहे तसंच. अर्ज देन
आवडचं देर no. People ask the manager to give. नंतर urge them, but people आहे आवडचं देर. People ask the manager to give them their money. पुढील वाक्य नातू से haven't you heard? yes no that क्वेश्चन आहे. say to बद्दल ask वापरा. say to बद्दल ask दोन्ही भाग if न जोडायचा आहे. haven't you heard? त्याचं you haven't heard. haven't you heard sir? you haven't heard. विधानार्थी वाक्यात रूपांतर केलं. आता यामध्ये तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल करायचा. पूर्ण वर्तमानकाळची पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करा. यू म्हणजे कोण आहे? आता ऐकणारा व्यक्ती नाही आहे. नातू से टू सीट आला अशा प्रकारे एक मुलगा आहे असं गृहीत धरून यूचं ही हॅवनचं हॅडंट आणि हर्ड हे आहे तसंच. नातू आस्क इफ शी हॅडंट हर्ड अशा प्रकारे आपण यस नो दॅट क्वेश्चनचं विधानार्थ आणि यामध्ये बदल करू. ऐकणारा एक मुलगा आहे असं गृहीत धरून यूचं ही मध्ये रूपांतर. नातू आस्क इफ ही हॅडंट हर्ड. मीना इट्स अ ब्युटिफुल डे आय से. अगदी विधानार्थी वाक्य आहे. ऐकणारे पण व्यक्ती आहेत. मग आय टोल्ड मीना म्हणा. आय टोल्ड मीना दोन्ही भाग दॅट न जोडायचा आहे. इट्स ऐवजी इट वॉज अ ब्युटिफुल डे. इट वॉज अ ब्युटिफुल डे. आय टोल्ड मीना दॅट दोन्ही भाग दॅट न जोडलं आणि त्या विधानाची वाक्य त्यातील नियमाप्रमाणे बरोबर. इट वॉज अ ब्युटिफुल डे. We won't get taxi in this rain. I grumbled. पण कुरकुर करणे, ग्रंबल, तक्रार करणे ते आहे तसंच घ्या. I grumbled that दोन्ही भाग दॅट जोडायचा. उईचं देई मध्ये रूपांतर. ओनचं उदाहरण get taxi in this that ओके. ग्रंबल आहे तसं आय ग्रंबल दोन भाग दॅट जोडलं. विचं देई मध्ये कन्वर्ट. ओनचं उदाहरण गेट टॅक्स इन दिस दॅट अशा प्रकारे आपण की डायरेक्टचे विधानामध्ये रूपांतर करू शकतो. चारही एक्झाम्पल्स याद आपण पटपट लिहा. आणखी काही एक्झाम्पल्स दाखवले त्यानंतर आपण फ्री टॉपिक बघूया.
तीन एक्झाम्पल्स बघा, इकडे लक्ष द्या. डिड यू गिव्ह एनी गुरु दक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क. यस नो दॅट क्वेश्चन आहे. अगोदरच आस्क दिलेलं आहे, ते आहे तसंच घ्या. आय आस्क. दोन्ही भाग इफ किंवा वेदर जोडायचा आहे. कंसात त्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करून घ्या. यू गेव एनी गुरु दक्षिणा टू युअर गुरु, त्याचे विधानार्थी. डिड गिव्ह मध्ये गेलं, गेव झालं. आता ही साधा भूतकाळ झाला, याचं पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. मी विचारलो कुणाला, तर मीना ही ऐकणारी आहे त्या टॉपिक प्रमाणे, त्या धड्यामध्ये व्यक्त केल्याप्रमाणे. मग यूचं शी मध्ये रूपांतर. शी हॅड गिव्हन, शी हॅड गिव्हन एनी गुरु दक्षिणा टू हर गुरु. इवरचं हर, इवरचं हर गुरु. अगोदर आस्क आहे तसं घेतलं, दोन्ही भाग न जोडलं, त्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर केलं. यूचं शी हॅड गिव्हन एनी गुरु दक्षिणा टू हर गुरु. पुढील वाक्य, he asked me is the world so poor that it cannot give me a toy? हे सुद्धा yes no type क्वेश्चन आहे. yes no type क्वेश्चन. he asked me आहे तसं घ्या. he asked me आहे तसं दोन्ही भाग इथ न जोडायचं आहे. is the world so poor, त्याचं विधानार्थी वाक्य. the world is so poor, बाकीचं आहे तसंच. पुढचा भाग, त्यामध्ये तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल करायचा आहे. द वर्ल्ड वॉज सो पुअर दॅट इट कुड नॉट गिव्ह हिम. कॅन नॉटचं कुड नॉट गिव्ह हिम अ टॉय. Asked me if the world was so poor that it could not give him a toy. The Holy Quran says, "Don't kill your children because of poverty." आज्ञा की वाक्य, नकारार्थी आज्ञा है. says आहे तसं घ्यायचं. says आहे तसं दोन्ही भाग नॉट टू जोडा. की इवरचं देय म्हणा किंवा आवर म्हणा चालतं. सेज टू अस, ऐकणार अस आहे, आम्हाला म्हणाले आहे असं गृहीत धरून युवरचं आवर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. The Holy Quran says not to kill our children because of poverty. दिलेले आहेत 3 examples.
आणि अशा प्रकारे अनेक एक्झाम्पल्स आपण सोडवू शकतो. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अशा अनेक एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते एक्झाम्पल्स तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. भरपूर एक्झाम्पल्स आहेत, मी थोडे एक्झाम्पल्स या ठिकाणी घेतलेलो आहे. तुमच्या टेक्स्टबुक्स मध्ये काही एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आता बाळांनो, मी अगदी एक सोपा साधा टॉपिक चालू करतो, रिमूव्ह टू यूज सो दॅट. हा टॉपिक अगदी सोपा साधा आहे. हा एक टॉपिक आपण पाहूया. Remove to. Use so that. Remove to आणि use so that अशा प्रकारचा टॉपिक आहे. दिलेल्या वाक्यात दोन प्रकारचे टू असतात, TOO आणि TO. त्याच्या ऐवजी तुम्हाला सो दॅट वापरायचं असतं. मात्र फक्त सो दॅट वापरून चालत नाही, त्यामध्ये काही ऍडिशनल बदल करावे लागतात. पहिले एक्झाम्पल बघा. इकडे बघा, दोन वाक्य मी लिहिलं. त्या दोन वाक्यामध्ये TOO आणि टू आहे, त्याच्या ऐवजी सो दॅट वापरायचं आहे. त्याचबरोबर आणखी ज्याला कोणते बदल करायचे आहे ते पण सांगतो. प्रथमतः या वाक्याचा अर्थ बघा, राज इज टू वीक टू वॉक सम डिस्टन्स. राज इतका अशक्त आहे की तो काही अंतर चालू शकत नाही. इतका अशक्त झालेला आहे की तो काही अंतर चालू शकत नाही. म्हणजेच काय, त्या TOO चा अर्थ सो होतो, सो खूप, आणि या दुसऱ्या TO चा अर्थ नकारात दिलेला आहे. दुसरा TO हा नकार दर्शवतोय, लक्षात घ्यावा. पहिला TOO चा अर्थ सो, व्हेरी मच, आणि दुसऱ्या टू मधून नकार व्यक्त होतो, ते समजावून घ्यायचं. प्रथम कर्ता व सहाय्यकारी क्रिया आपण घ्या. कर्ता व सहाय्यकारी क्रिया आपण त्या TOO ऐवजी सो वापरा. हे विशेषण आहे कसं, त्या TO बद्दल दॅट वापरायचं आहे. त्या TO बद्दल दॅट वापरायचं. त्यानंतर आता बाळांनो, येथे पण खूप सोपं आहे. कर्ता सहाय्यकारी क्रिया आपण आहे कसं घ्या, त्या TOO ऐवजी सो घ्यायचं, कारण दोन्ही समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर विशेषण, विशेषणानंतर आलेल्या दुसऱ्या टू बद्दल दॅट घ्यायचं आहे. त्यानंतर दॅट नंतर दिलेल्या वाक्याच्या कर्त्याबद्दल सर्वनाम घ्यायचं आहे. दिलेल्या वाक्याच्या कर्त्याबद्दल सर्वनाम. कर्ता कोणता आहे, राज. मग राज बद्दल योग्य सर्वनाम. समजा अगोदर सर्वनाम दिलं असेल तर असे सर्वनाम आहे तसेच घ्या. मग राज, त्याच्याबद्दल योग्य सर्वनाम ही. कर्ता एकवचनी पुल्लिंग आहे त्यामुळे ही. आता ही नंतर
कॅन नॉट किंवा कुड नॉट द्यायचं, ते पण दिलेल्या वाक्याच्या काळानुसार. तर काळ वर्तमान काळी असेल तर कॅन नॉट, वाक्याचा काळ भूतकाळी असेल तर कुड नॉट. वाक्याचा काळ वर्तमान काळी असेल तर कॅन नॉट, भूतकाळी असेल तर कुड नॉट. राज इज सो वीक दॅट ही कॅन नॉट वॉक some distance. Raj is so weak that he cannot walk some distance. समजलं ना? ही नंतर कॅनॉट का लिहू वाक्य वर्तमान काळ, कॅनॉट नंतर बाकीचा भाग आहे तसा. बरोबर. तर दोन्ही वाक्यांचा अर्थ बदलत नाही, फक्त आपण वाक्य रचना बदलत. कर्ता व सहाय्यकारी आपण आहे तसं घ्यायचं. टी डबल ओ ऐवजी सो ते विशेषण आहे तसं. त्या टी ओ बदल दॅट नंतर दिलेल्या कर्त्याबद्दल योग्य सर्वनाम. ही वाक्य वर्तमान काळी आहे त्यामुळे कॅन नॉट, वाक्य भूतकाळी असते कुड नॉट लिहिला असता, त्याच्यानंतर वॉक सम डिस्टन्स आहे तसं. कारण हाच प्रश्न वेगळ्या प्रकारे तुम्हाला विचारू शकतात. हे वाक्य देतात आणि कंसात म्हणतात मॅक इट निगेटिव्ह, मेक इट निगेटिव्ह. बाब हे वाक्य निगेटिव्ह आहे पण त्यात नो, नॉट, नेव्हर, नथिंग असे शब्द नाही आहेत, त्यामुळे हे वाक्य पॉझिटिव्ह. जरी नकार अर्थ व्यक्त होत असेल तरी हे पॉझिटिव्ह. आता याचं मॅकेट निगेटिव्ह करा म्हणला तर अशा प्रकारे या वाक्याचे रूपांतर करायचं आहे. यामध्ये नॉट आला हे निगेटिव्हचा. किंवा तुम्हाला असं वाक्य देतात मॅकेट अफर्मेटिव्ह म्हणतात, होकारार्थी बनवा. मॅकेट अफर्मेटिव्ह होकारार्थी बनवा म्हणतात, तेव्हा तुम्ही जो प्रश्न आहे अशा प्रकारे वाक्य लिहायचा आहे. तो अफर्मेटिव्ह. सो ऐवजी टू, वीक, दॅट ऐवजी टू, ही कॅनॉट पाहून टाकायचं. वॉक सम डिस्टन्स म्हणजे असं वाक्य दिलं, होकारार्थी बनवा म्हणले, मॅकेट अफर्मेटिव्ह म्हणले तर असं वाक्य द्यायचं. असं वाक्य दिलं, मॅकेट निगेटिव्ह म्हणले तर अशा वाक्यात रूपांतर केला तर ते निगेटिव्ह झालं. म्हणजे हे वाक्य दोन प्रकारे विचारू शकतात. रिमूव्ह टू किंवा यूज सो दॅट किंवा मॅकेट अफर्मेटिव्ह, मॅकेट निगेटिव्ह अशा प्रकारे. आलं का लक्षात की मॅकेट निगेटिव्ह आणि मॅकेट अफर्मेटिव्ह अशा प्रकारे सुद्धा हे वाक्य विचारू शकतात. अजून एक व्याकरणाचा भाग आहे. या वाक्याचा प्रकार सिंपल सेंटेन्स आहे, साधं वाक्य, आणि हे कॉम्प्लेक्स संयुक्त आहे. मॅकेट कॉम्प्लेक्स पण म्हणू शकतात आणि ह्या वाक्याला मॅकेट सिंपल पण म्हणू शकतात. आता सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स हे तीन प्रकारचे वाक्य आहेत. सिंपल म्हणजे थोडक्यात सांगतो एकच मेन क्लॉज, क्लॉजेस मध्ये आपण शिकायचं आहे. सिंपल म्हणजे एकच मेन क्लॉज, सब्जेक्ट पार्ट आणि प्रेडिकेट पार्ट असतो, उद्देश आणि विधेय विभाग असतो. 2 नंबर कंपाऊंड सेंटेन्स की ज्यामध्ये दोन मेन क्लॉजेस असतात, दोन किंवा त्यापेक्षा अधिक मेन क्लॉजेस असतात की असे मेन क्लॉजेस अँड, बट, ऑर नी जोडले जातात. 3 नंबर कॉम्प्लेक्स सेंटेन्स की ज्यामध्ये एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. हा राज इज सो वीक हा मेन क्लॉज, दॅट ही कॅन नॉट वॉक सम डिस्टन्स सबऑर्डिनेट क्लॉज. हे मेन क्लॉज फक्त हे प्रश्नाचं वाक्य फक्त एक मेन क्लॉज आहे म्हणून सिंपल सेंटेन्स. यामध्ये एक मेन क्लॉज आहे आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे म्हणून कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मॅकेट सिंपल आणि मॅकेट कॉम्प्लेक्स असं सुद्धा विचारू शकतात. क्लॉजेस मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे हा टॉपिक किती प्रकारे तुम्हाला विचारू शकतात बघा. रिमूव्ह टू, टू काढून टाका. यूज सो दॅट, सो दॅटचा वापर करा. किंवा मॅकेट अफर्मेटिव्ह, मॅकेट निगेटिव्ह, किंवा मॅकेट सिंपल, मॅकेट कॉम्प्लेक्स अशा प्रकारे तुम्हाला हे वाक्य विचारले जाऊ शकते. आता बघा पुढील वाक्य बघा, 2 नंबरचे वाक्य. गीता वॉज टू डल टू अंडरस्टँड द पोएम. गीता इतकी डल, इतकी मंद होती की तिला ती कविता समजू शकली नाही. प्रथम कर्ता व सहाय्यकारी क्रियापद आहे तसं घ्या. टू डबल, टू ऐवजी सो, डल हे विशेषण आहे तसं. टी ओ बद्दल दॅट वापरायचा आहे. टी ओ बद्दल दॅट. त्यानंतर कर्त्याबद्दल योग्य सर्वनाम. गीता एकवचनी स्त्रीलिंग आहे त्यामुळे शी.
वाक्याचा काळ बाळांनो भूतकाळ आहे, भूतकाळ असेल तर कुड नॉट लिहायचं, शी कुड नॉट. आणि पुढील भाग आहे अंडरस्टँड द पोएम. अंडरस्टँड द पोएम. Rita was so dull that she could not understand the poem. समजलं ना? कुड नॉट का वापरलं होतं वाक्य भूतकाळ. सगळे नियम पहिल्या वाक्यात. हा पहिला भाग झाला. अशा अजून काही वेगळ्या प्रकारचे वाक्य आहेत ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. हे 2 वाक्य लिहिण्यापूर्वी काही नियम लिहून घ्या. नियम. पहिला नियम या भागामध्ये आपल्याला स्वल्पविराम, आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये टी डबल ओ व टी ओ दोन्ही सिंगल अवतरण चिन्हात घ्या. या ऐवजी सो व दॅट सिंगल अवतरण चिन्हामध्ये सो व दॅट वापरायचे असते. पुढचा नियम. दिलेल्या वाक्यातील टी डबल ओ चा अर्थ खूप असा होतो. खूप सिंगल अवतरण चिन्हामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये टी डबल ओ चा अर्थ खूप सिंगल अवतरण चिन्हामध्ये खूप असा होतो. व टी ओ सिंगल अवतरण चिन्हात टी ओ चा अर्थ नकारार्थी होतो. टी ओ चा अर्थ नकारार्थी होतो. पुढचा नियम घ्या. टी डबल ओ ऐवजी सो लिहून टी डबल ओ सिंगल अवतरण चिन्हात सो सिंगल अवतरण चिन्ह. टी डबल ओ ऐवजी सो लिहून त्यापुढे विशेषण लिहावे. पुढचा नियम. त्यानंतर टी ओ ऐवजी दॅट लिहावे. टी ओ सिंगल अवतरण चिन्हात टी ओ ऐवजी दॅट सिंगल अवतरण चिन्हात टी ओ ऐवजी दॅट लिहावे. पूर्णविराम. पुढील नियम. दॅट सिंगल अवतरण चिन्हामध्ये दॅट नंतर दिलेल्या वाक्याच्या कर्त्याऐवजी सर्वनाम लिहावे. त्याच्या पुढेच जर अगोदरच सर्वनाम दिले असेल तर असे सर्वनाम आहे तसेच लिहावे. पुढचा नियम. जर दिलेले वाक्य
वर्तमान काळामध्ये असेल, जर दिलेले वाक्य वर्तमान काळामध्ये असेल तर कॅनॉट सिंगल आउट करेंशी नाम तर कॅनॉट. व भूतकाळामध्ये असेल तर कुड नॉट सिंगल आउट करेंशी नाम तर कुड नॉट लिहावं. आता या नियमांच्या काही अजून नियम घ्या. कॅनॉट किंवा शेवटचा नियम घ्या. कॅनॉट किंवा कुड नॉट नंतर सिंगल अवतरण चिन्हांत. कॅनॉट किंवा कुड नॉट नंतर वाक्यामधील राहिलेला भाग लिहावा. ठीक आहे. कारण या नियमांच्या काही हे 2 एक्झाम्पल्स घ्या. अजून काही वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत मी देतो. पटपट लिहून घ्या. बाजू आणखी काही वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स मी सांगतो. हे 2 वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. या वाक्यांचे कर्ते पाहिला तर कर्ते निर्जीव आहे. आता जर कर्ता निर्जीव असेल तर कोणता जागा बदल करावा बघा. द स्टोन इज टू हेवी टू लिफ्ट इट इझिली. दगड इतकं ओझ आहे की ते सहजपणे उचलले जाऊ शकत नाही. बाळांनो, आता की जर तुम्ही आपल्या नियमाप्रमाणे बदल केला तर त्या वाक्याचा अर्थ कसा चुकतो ते बघा. मी आपल्या नियमाप्रमाणे बदल करतोय. कर्ता व सहाय्यकारी क्रियापद आहे तसं घ्या.
टी डबल ओ ऐवजी सो वापरा. हे विशेषण आहे तसं टी ओ बद्दल दॅट वापरा. आता या निर्जीव कर्त्याबद्दल योग्य सर्वनाम इट इज आहे त्यामुळे कॅनॉट लिफ्ट इट इज. आता आपल्या नियमाप्रमाणे मी बदल केलो. फक्त या वाक्याचा अर्थ कसा असतो बघा. दगड इतकं जड आहे की दगडच दगडाला सहजपणे उचलू शकत नाही. बघा कसा नियम कसा अर्थ सुटतो. दगड इतकं ओझ आहे की दगड दगडाला सहजपणे उचलू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अर्थ त्याचा बदलतो. यासाठी जर कर्ता निर्जीव असेल तर अशा वाक्यामध्ये दॅट नंतर वन किंवा नो वन यापैकी एक सर्वनाम वापरायचं. द स्टोन इज सो हेवी दॅट वन कॅनॉट लिफ्ट इट इझिली. दगड इतकं ओझ आहे की एकटा ते सहजपणे उचलू शकत नाही. वन कॅनॉट लिफ्ट इट इझिली. समज व नो वन दिला तर मग तिथे नॉट लिहायचं. नो वन कॅन लिफ्ट इट इझिली. फक्त कर्ता निर्जीव असेल तर दॅट नंतर वन किंवा नो वन लिहिला तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. दगड इतकं ओझ आहे की ते कोणीही सहजपणे उचलू शकत नाही. पुढील वाक्य बघा. The road was too rugged to walk on it smoothly. रस्ता इतका खडतर होता की त्यावरती सहजपणे कुणी चालू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. रस्ता निर्जीव आहे मग दॅट नंतर वन किंवा नो वन घ्या. कर्ता व सहाय्यकारी क्रियापद आहे तसं टी डबल ओ ऐवजी सो. हे विशेषण आहे तसं टी ओ बदल दॅट. त्या दॅट नंतर वन किंवा नो वन. वन कुड नॉट का लिहिला तरी वाक्य भूतकालीन. कुड नॉट का लिहिला तरी वाक्य भूतकालीन. वन कुड नॉट वॉक ऑन इट स्मूथली. समजलं. The road was so rugged that one could not walk on it smoothly. आता या दोन वाक्यांचे एक नियम घ्या. पुढचा नियम एकच नियम. जर दिलेले वाक्य एक मिनिट. जर दिलेल्या वाक्याचा कर्ता निर्जीव असेल तर अशा वाक्यासाठी दॅट नंतर वन किंवा नो वन सिंगल अवतरणशील नाम दिल्या. वन किंवा नो वन यापैकी एक सर्वनाम लिहावे. आता त्या नियमाखाली दोन एक्झाम्पल्स घ्या पटपट.
बाळ आता यामध्येच अजून एक वेगळ्या प्रकारचं वाक्य बघतो. एकच वाक्य बघा. द मँगोज आर टू चीप टू बी गुड. कारण या वाक्यात कर्ता निर्जीव आहे मँगोज, मात्र दुसऱ्या टू नंतर बी आहे. आताच आपण काय पाहिलो, जर कर्ता निर्जीव असेल तर वन किंवा नो वन घ्यायचं. मात्र जर कर्ता निर्जीव असेल दुसऱ्या टू नंतर बी असेल तर मात्र अशा वाक्यासाठी वन किंवा नो वन न घेता त्या निर्जीव कर्त्याबद्दलच योग्य सर्वनाम घ्यायचं. वन किंवा नो वन न घेता त्या निर्जीव कर्त्याबद्दलच योग्य सर्वनाम घ्यायचं आहे. बरोबर. कर्ता व सहाय्यकारी क्रियापद आहे तसं घ्या. कर्ता व सहाय्यकारी क्रियापद आहे तसं घ्या. ती डबल ओ ऐवजी सो. इच्छी ॲडजेक्टिव्ह आहे तसं. त्या टी ओ बद्दल दॅट. टी ओ दॅट. आता या टू नंतर बी आहे त्यामुळे वन किंवा नो न घेता त्या निर्जीव कर्त्याबद्दलच योग्य सर्वनाम घ्या. द मँगोज बद्दल दे. आता बघा आर आहे त्यामुळे कॅन नॉट. वॉज किंवा वेअर असतं तर कुड नॉट. वाक्य वर्तमान काय आहे त्यामुळे कॅन नॉट. दे कॅन नॉट बी लिहून घ्यायचं. या वाक्याचा अर्थ काय झाला बघा, आंबे इतके स्वस्त आहेत की ते चांगले असू शकत नाही. चांगले असू शकणार नाही. आंबे इतके स्वस्त आहेत की ते चांगले असू शकणार नाही. बघा कर्ता व सहाय्यकारी क्रियापद आहे तसं. त्यात डबल ओ ऐवजी सो. विशेषण आहे तसं. त्यात ओ बदल द्या. त्यानंतर दिलेल्या वाक्याच्या कर्त्याबद्दल योग्य सर्वनाम. आता ह्यामध्ये कर्ता निर्जीव आहे मात्र दुसऱ्या टू नंतर बी आहे म्हणून वन किंवा नो वन न घेता त्या निर्जीव कर्त्याबद्दल योग्य सर्वनाम घ्यायचं आहे. दे कॅन नॉट बी. कॅन नॉट काय घेतलं, वाक्य वर्तमान काळ. थोडी नियम घ्या. एकच नियम, जर दिलेल्या वाक्याचा कर्ता निर्जीव असेल, जर दिलेल्या वाक्याचा कर्ता निर्जीव असेल व दुसऱ्या टू नंतर बी असेल. बी आणि टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये घ्या. व दुसऱ्या टू नंतर बी असेल तर मात्र अशा निर्जीव कर्त्याबद्दलच योग्य सर्वनाम घ्यावे. तर मात्र अशा निर्जीव कर्त्याबद्दलच योग्य सर्वनाम घ्यावे. तर मात्र अशा निर्जीव कर्त्याबद्दलच योग्य सर्वनाम घ्यावे. या एका नियमाखाली एक जात असेल.
एकच एक्झाम्पल घ्या बरं. अजून एक 2 पद्धती आहेत. अजून याच्यानंतर एक 2 पद्धती आहेत. त्या 2 पद्धती आपण पुढील लेक्चरला पाहूया. आज आपण एकूण 3 पद्धती पाहिल्या. अजून एक 2 पद्धती आहेत पुढील लेक्चरला पाहूया.